नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला 9 ठळक मोठ्या बातम्या. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे केला जाणार. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. राज्यातील भाजपात संघटनात्मक तसेच नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. मजबूतीनं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचंय, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट. प्रदेश अध्यक्ष हो या और कोई बदलाव नहीं है. फिर एक बार NDA की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है. किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोड मॅप तयार. लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार. भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. विधानसभा निवडणुकीत महायुती समन्वय समितीची स्थापना करणार. तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना. लोकसभेतील चुका टाळण्यासाठी प्रचारासाठी समिती काम करणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू, आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाही ते पाहतो. व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य. एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती. नरहरी झिरवळ यांच्या शुभेच्छांचा बॅनरवर शरद पवारांचा फोटो. वाढदिवसानिमित्त दिंडोरीत लागले बॅनर. बॅनरवरून राजकीय चर्चा सुरू. बॅनरवर श्रीराम शेटे यांचा सुद्धा फोटो असल्यानं चर्चांना उधाण. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्या या राज्यसभेची सदस्यपदी बिनविरोध निवड. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा. आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाईची संख्या जास्त.